इस पूरे एंटायर पेंडेमिक जब स्टार्ट हुआ और इस पेंडेमिक में जो सबसे ज़्यादा मार जो हुआ उसमें कई सेक्टर ऐसे थे जो कि भूखे मरने के कगार पे आ गए। कई ऐसे ऑटो चालक जो ऑटो आप जिस ऑटो पे चलते हैं नवी मुंबई या मुंबई में एक ऑटो चला के और कई ऐसे हज़ारों लोग हैं जो अपने घर परिवार अपने घर चला रहे हैं, अपने बच्चों को पढ़ा रहे हैं। इस पेंडेमिक के टाइम पे कई लोग ऐसे हैं जो ऑटो बजाज फाइनेंस से लोगों ने फाइनेंस कराया और पेंडेमिक से पहले प्रॉपर ईएमआई और उनका जो भी एक ईएमआई बनता था वो ईएमआई पूरा कर रहे थे। जैसे ही पेंडेमिक लगा, इस पेंडेमिक लगने के बाद की पूरा धंधा बंद हो गई, आना जाना बंद हो गया था। साल भर तक तो कोई भी ऑटो नहीं चल रही थी। इसी बीच बजाज फाइनेंस एक आरबीआई का एक रूल है कि आप यदि किसी को आपने लोन लिया है तो आप रिकवरी कर सकते हैं, उसका एक लीगल तरीका है। लेकिन आप किसी को धमकी देना, उनको आप मानसिक यातना देना, प्रताड़ित करना, साथ साथ में आप घर पे पहुंच जाना, कोई बुजुर्ग है, कोई महिलाएं हैं, उनके सामने आपको धमकी देना, ये ऐसा किसी भी रूल में नहीं है। फिर भी इस महाराष्ट्र में ऐसे कई जगह हो रहे हैं। हजारों ऐसे लोग हैं जो कि इस तरीके से धमकियों से परेशान हो चुके हैं। आज एक ऐसा मामला आज मैं लेके आ रहा हूं और आज हमारे स्टूडियो में आए सुरेश तुकाराम चालके। इन्होंने एक ऑटो लिया था पेंडेमिक से पहले, बजाज फाइनेंस से इन्होंने बुक किया और पेंडेमिक से पहले पूरा हर महीना 5,800 के हिसाब से ये पे कर रहे थे। पेंडेमिक लग गया और उसके बाद इन्होंने बोला कि जैसे ही हमारा ये धंधा शुरू होगा हम आपको पुराना ब्याज के सहित धीरे धीरे आपको पे करेंगे। इसके बावजूद इनको धमकी आना, इनको फोन आना और जान से मारने का भी इस टाइप का जो एक थ्रेटनिंग होती है, घर तक पहुंच जाना, ये ऐसी वाकया हो रही है। इसमें ये एक मानसिक तौर पे बहुत ज़्यादा प्रताड़ित हुए। आज उनके लड़के हमारे साथ में हैं। शुभम, ये मामला क्या था और कैसे स्टार्ट हुआ? लॉकडाऊनच्या अगोदरचे सर्व हप्ते क्लिअर होते. 5,800 महिन्याला हप्ता आहे त्याचा. तर लॉकडाऊन नंतर त्यांना फोन करून वगैरे सांगितलेले की बाबा एक डेट देतो, त्याच्या हिशोबाने आपण भरतो पैसे. पण त्याच्यानंतर त्यांना रिकव्हरीसाठी फोन आलेला. तर आधी त्यांनी नाव वेगळं सांगितलेलं. तर हप्ते वगैरे आधी वडील बोलत होते माझे की हप्ते भरतो आपण असं तसं. ते बोलायला लागले की आत्ता आम्हाला पूर्ण अमाऊंट पैशाची पाहिजे. आता लोन आपलं भरलेलं आपण किती 70-75 अगोदर झालं असेल, तर 1.5-2 लाख रुपये आपण एका दिवशी आणायचे कुठून? तर ते जास्त शिवीगाळ वगैरे सरांना मी त्याची ऑडिओ क्लिप दाखवलेली. त्याच्यानंतर मी घरी आलो, त्यांना कॉल वगैरे केला की सर तुमचा समोरचा माणूस पोलाइटली बोलतोय, तर तुमचे तर बाबा पुढचा माणूस एजडे म्हटल्यानंतर नीट बोललं पाहिजे. तर त्याने समोरून शिवीगाळ द्यायला सुरुवात केली. आम्ही पैसे देतोय, आमच्यामुळे तुझं घर चालतंय आणि घर नाही चाललं तर तू भीक मागशील आणि भीक नाही मागितलं तर मग तू पैसे देणार कुठून, आम्हाला बाकी माहीत नाही. मग नंतर थोड्या 1-1.5 तासानंतर बजाजची माणसं आली घरी आणि ते बोलले की बाबा तुमची रिक्षा द्या, त्याच्याशिवाय आम्ही काही करून जात नाही. तर तसं तरी पण त्यांचे नावे करत चाललं बाबा. तरी पोलीस स्टेशनला जात होतो. ते बोलले जाऊ दे, आम्ही तिची घरी आलेले ते बोलले 1-2 दिवसाचा आम्ही टाईम देतो, हे रे आमचाच आहे आणि इथं गाडी जरी दिसली तरी आम्ही गाडी तुमची उचलणार, पण आम्ही 2 दिवसानंतर रिटर्न येणारच आहे. तर 2 दिवसामध्ये आम्हाला जर अमाऊंट ॲडजस्ट नाही झाली तर मग आम्ही तुमच्या घरातलं काय असेल ते साहित्य तात्पुरतं नेऊ, जेवढी ओव्हरड्यूची मंथली जी अमाऊंट आहे तेवढं. तर त्याच्यानंतर ज्याचा अगोदर फोन आला त्याने आधी नाव वेगळं सांगितलेलं. तर त्याचं परत इन्क्वायरी वगैरे केल्यानंतर त्याचं नाव आकाश वाघमारे आलं. तर तो जास्तच बोलायला लागला की आमच्यामुळे तुमचं घर चालतंय आणि रिक्षा आत्ता मी येतोय आणि तुझं आता काही खरं नाही, काय नाही. वडिलांबरोबर चर्चा झालेली त्याची अगोदर फोनवरती, तुझं काही खरं नाही असं, आता मी येतो इथून, मग आता तुझं सर्व जप्त होणार, असं नोटीस वगैरे काय द्यायची नाही आणि रिक्षात आता मला दिसेल ते मी ओढून नेणार आणि गाडीची डायरेक्ट तुला नोटीसही नाही आणि निलामी डायरेक्ट हे करतो, तुला पैसे भरायचे नाहीत ना, तुला मस्ती आली, असं तसं या भाषेमध्ये तो बोलायला लागला. तर त्याची NC दिलेली आपण पुलिस स्टेशन. एक NC भी इन्होंने करवाया हुआ है और तो इसमें पुलिस का कुछ तुमको सपोर्ट मिला? कुछ भी नाही. पोलिसांना ज्या वेळेला NC द्यायला गेलेलं तर पोलीस बोलली मला सुद्धा बजाजवाल्यांनी शिवाय दिलेले आहेत, मग आपण त्यांना करणार काय? पैसे घेतले तर आपल्याला देणं भागच आहे, पण पैसे घेतलेत म्हटल्यानंतर देणार नाही अशातला भाग नाहीये काय. पैसे घेतल्यानंतर बाबा असं नाही की लॉकडाऊनच्या अगोदरपासून आपलं हप्ते रेग्युलर होते,
पण लॉकडाऊन पासून मी त्याला सांगितलेलं काय की मंथ एंड नाही तर मी पुढची तुला 10 तारीख देतो, 10ची मी 2 दिवस एक्स्ट्रा सुद्धा सांगतो की 12 तारीख देतो. पण 12 तारखेला जर नाही झालं तर तू जे बोलशील ते मी ऐकायला तयार आहे. गाडी स्वतः तुझं जिथे ऑफिस असेल तिथे मी जमा करतो, पण तू एक डेट घे. डेट झाल्यानंतर काय असेल ते मी गपगुमान ऐकून घ्यायला तयार आहे. पण तू एक दोन, आता 28 तारखेला त्याने फोन केलेला, बाबा चल 12 तारखेपर्यंत तू थांब. तर तो थांबायलाच तयार नाही. मला आजच्याच डेटला पैसे पाहिजे. तुझं लोन किती 2 लाखाचं आहे ना, त्यातले मागचं सोड, मला 1.5 लाख रुपये आजच पाहिजे. मला बाकी माहित नाही. नाहीतर मग तू रिक्षा कशी चालवतो ते बघतो. मग आता रिक्षाच चालवलं नाही तर मग त्याला पैसे द्यायचे कुठून? तो थांबायला पण तयार नव्हता. आजच पैसे पाहिजेत. मग आता एका दिवसात जर 1.5-2 लाख रुपये जर गोळा करायचे असते तर मग रिक्षा घेतलीच नसती ना. और भी ऐसे कितने लोग होंगे शुभम, जो कि इस टाइप का लोग मेंटल जो टॉर्चर हो रहे हैं इनसे, तुमको पता है? आहेत ना सोबत. माझ्या बरोबर नाही म्हटलं तरी दोघं तिघ जण जर आत्ता आहेत सोबत, की त्यांना हे रिकव्हरीसाठी टॉर्चर केलेले जात आहे बजाजतर्फे. अब एक ऑडियो सुनिए आप, और इस ऑडियो सुन के आप डिसाइड कीजिए कि कैसे ये लोग टॉर्चर करते हैं, किस तरीके से मेंटल हरासमेंट होता है, और लोगों का जो भरोसा है, जो डर के मारे, डर के साए में जी रहे हैं, यदि पैसे चुकाने को मना करें तो बात अलग है. आप उसके लिए कानूनी प्रक्रिया है, देश में लॉ है. लेकिन यदि कोई लोन नहीं चुका पा रहा है, आप उसके घर पे उसको धमकी देना, ये कहाँ सही है? आप ऑडियो सुनिए और खुद डिसाइड कीजिए. हॅलो, तुम्हाला साहेब समोरचा माणूस इज्जत देतोय तर तुम्हाला समजत नाही का की आरतुरा बोलताय, माणसाचं समोरचे सवय काय आणि तुम्ही बोलताय काय? त्यांना कुठं आरतुरा घातलं? नाही गेलाय का आणि तो एवढा शहाणा आहेस का आणि तुम्हाला मागचं सांगू नको म्हणजे गेला तर चांगल्या ऑफिस मध्ये काम करायला असता, अशा रिक्षा नसता चालवत बसला. रिक्षा चालवत नसता बसला तू. अरे कळलं का? माझं हिशोब बघायला बॅकग्राऊंड मग हा? अरे आलतो ना मग दरवाजा लावून का? तभी आपने ऑडियो सुना और आपने देखा कि किस तरीके से बातें होती हैं, और एक सिर्फ एक छोटा सा एक एग्जाम्पल है. ऐसे कितने लोग हैं जो कि रिकॉर्ड नहीं कर पाते हैं, कितने ऐसे लोग हैं जो मेंटली हरासमेंट होते हैं लेकिन किसी को बता नहीं पाते हैं. शुभम, अभी तुम्हारे फादर कहाँ हैं और तुमको कैसे पता कि हमें आवाज उठानी चाहिए? म्हणजे माझ्या वडिलांच्या तर तब्येत तर ते टेन्शनमध्येच आहेत आता सर्व. घरचं वातावरण सुद्धा हे झालेलं आहे की बाबा आता माझंच वय 22 आहे, माझ्या पप्पांचं वय नाही म्हटलं तरी 50-55च्या दरम्यान असेल. आता एवढा एजड माणूस, आता समोरचा माणूस, आता तुम्ही ऑडिओ ऐकलीच असेल, त्याच्यासमोर तुम्हाला. तो जैसे भी आपने ऑडियो सुना और इस ऑडियो में आपको लग गया हो कि इनका तरीका क्या होता है, क्या इनको रूल, प्रशासन, कानून का कोई डर नहीं है? आखिर एक जो रूल्स बने हुए आरबीआई के, एक वसूली करने के लिए या उनसे रिकवरी करने का भी एक प्लान है, एक कानूनी प्रक्रिया है. ये धमकी देना कहाँ तक उचित है? शुभम, अभी तुम्हारा गवर्नमेंट से तुमको क्या चाहिए, और अभी तुम्हारे फादर कहाँ हैं? वडील तर आता डिप्रेशनमध्येच आहेत. कारण एवढं समोरचा माणूस आपण सांगतोय तरी जर ऐकत नसला आणि शिवीगाळ करत असेल तर मग त्याला अर्थच नाही आहे काही. आणि असं नाही की आपण भरणार नव्हतो पैसे, अजूनही सांगतोय की भरतोय, पण रिक्षाच चालवली नाही तर मग पैसे भरणार कुठून? पैसे येणार कुठून आपल्याला? आणि आहेत असलेले जवळ ते मग खायचे काय आणि ह्यांना देऊन मग परत बसायचं काय? तर आता एवढीच इच्छा आहे की आपण जी रिकव्हरी आणि जी भाषा यांची जी वापरते ती कशासाठी? पैसे ज्यांना जर एक वन टाइम जर पाहिजे असेल, आता पैसे रेग्युलर असून, हा लॉकडाऊनमध्ये अनुमती होती रिक्षा चालवायला पण माणसं बसत नव्हती. आता दिवस 2-2 मी स्वतः लॉकडाऊनमध्ये रिक्षा चालवली आहे. फक्त 100 रुपये फक्त यायचं म्हणजे घरी. आता त्याच्यात घरी चालवायचं का ते हप्त्यासाठी साईडला ठेवायचे की काय करायचं? त्या ऑर्डरमध्ये त्याला हे सुद्धा सांगत होतो की नाही झाली तर आम्ही रिक्षा तुझा आणून स्वतः तुला देतो, की बाबा आमच्याकडनं ॲडजस्ट झालेली नाही, तुला अमाऊंट आपली देतो, नाही तर रिक्षा घेऊन जा. पण एकाच दिवशी जर एवढी अमाऊंट जमा करायची तर सामान्य माणसाला ते हे झालं पाहिजे ना. हमने बजाज फाइनेंस के जो जिस नंबर से उनको फ़ोन आता है और जो इनके मैनेजर हैं, इनका भी नंबर हमने ट्राई किया, उन्होंने फ़ोन उठाया नहीं. हम उनका भी पक्ष जानेंगे आखिर उन लोग ऐसा क्यों करते हैं. क्या उनको किसी ने बोला है कि आप कैसे रिकवरी करो, या फिर धमकी दो, मारपीट के वसूली करो? हम इसके बारे में जानेंगे. और ऐसे कई जो लोग हैं, यदि आप भी इससे परेशान हैं, आप हमें नीचे दिए हुए नंबर पे आप हमें कॉल करें. आइए
और आपकी बातों को हम सरकार तक पहुंचाएंगे, होम मिनिस्टर तक पहुंचाएंगे कि ये जो धमकी देना और इस तरीके से जो कई लोग आज डिप्रेशन में जा रहे हैं इस धमकी की वजह से, कई ऐसे बुजुर्ग जो अपने घर परिवार में एक सामाजिक रूप से भी उनको एक टॉर्चर हो रहा है, तो इस पर रोक लगनी चाहिए। इसकी हम डिमांड करते हैं। मग त्यांचं काय होत असेल, त्यांच्या घरचा बिहेवियर कसा असेल, बाबा किती टेन्शनमध्ये असतील. मग आता ह्यांची जर अशीच मनमानी चालू राहिली तर मग त्याला तोड घालणार कोण? त्याच्यावरती कोणीतरी आवाज उठवलाच पाहिजे. पब्लिक न्यूज 24च्या माध्यमातून सरांकडे मी नाव ऐकून होतो सरांचं, की सर असे असे सामान्य माणसांचा आवाज उठवतात म्हणून, बाबा सर्वसामान्य माणसांना सपोर्ट करतात म्हणून सरांच्याकडे आलेले की सर असं असं झालेलं आहे. म्हणून सरांचं तर तेच मागणं आहे की सर काय करायचं ते तुम्हीच बघा. कारण मला त्रास झाला आहे. आता पप्पा तर माझे घरी असे बसूनच आहेत, कारण रिक्षा चालणार नाही तर मग घरी आणायचे पैसे कुठून आणि खायचं काय आणि यांना पैसे द्यायचे कुठून? कारण यांचं तर फोन तर चालूच आहे. माझा नंबर दिला तर ते मला फोन करतायत. ते एक बरं झालं की मी माझा नंबर दिला, पप्पांना नंबर दिला असतं तर ते अजून टॉर्चर झालंच असतं. आने वाले समय में जितने भी ऐसे लोग हैं जो कि धमकियों से, मारपीट से या घर जो पहुंच जाते हैं, इनके खिलाफ द पब्लिक 24 एक हल्ला बोल कर रही है. आप में से भी कोई लोग परेशान हैं, मेंटल टॉर्चर हो रहे हैं और कहीं आपकी बात नहीं सुनी जा रही है, आप हमें मैसेज करें, स्टूडियो में आए, हमें मेल करें, हमें बताएं. हम आपकी बात को सरकार तक पहुंचाएंगे, होम मिनिस्टर तक पहुंचाएंगे कि ऐसी इनको कोई अधिकार नहीं है, कोई गवर्नमेंट के रूल के हिसाब से आखिर क्यों नहीं चल रहे हैं, इनके ऊपर इतना डर क्यों नहीं है, प्रशासन का डर क्यों नहीं है, और इतना खुलेआम ये घर तक कैसे पहुंचाते हैं, और कौन सा ऐसा अधिकार है जो उनके समाज के सामने, घर परिवार के सामने, बच्चे के सामने उनको बेइज्जत किया जाता है. यह सवाल बहुत बड़ा है. इसका जो जवाब है हम प्रशासन से लेंगे और बजाज फाइनेंस के जितने भी लोग हैं उनसे भी सवाल करेंगे कि किस नियम के तहत, किस अधिकार के तहत आप किसी के भी मानसिक प्रताड़ना या घर पहुंच के आपको धमकी दे सकते हैं. बने रहिए द पब्लिक न्यूज 24 के साथ.